अगदी नवजात बालकांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय अधिक प्रभावी आहे. यामध्ये 1 चमचा ओवा घ्यायचा आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या. कढई जरा गॅसवरती गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा. ओवा जास्त करपून द्यायचा नाही. हलकासा वास सुटायला लागला की त्याच्यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि गॅस बंद करून घ्यायचा. करपून द्यायचा नाही ओवा. या उपायाने काय होतं की छातीतील जो कफ आहे तो वितळून बाहेर पडतो. बाळाच्या शीद्वारे आणि उलटीद्वारे हा कफ बाहेर पडतो. नंतर काय करायचं, हे मिश्रण एका खलबत्त्यात काढून घ्यायचं आणि त्याला थोडंसं ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आणि कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण बांधून घ्यायचं. त्यानंतर बांधलेल्या मिश्रणाने बाळाचे पायाचे तळवे, हाताचे तळवे शेकून घ्यायचे. छाती शेकायची आणि रात्रभर ते नाकाच्या समोर ठेवायचं, जेणेकरून त्याचा वास त्याच्या फुफ्फुसात जाईल. हा उपाय खूप छान आहे, तुम्ही करून बघा. लहान बाळाची खूप झालेली सर्दी एका दिवसात बरी करते आणि सगळा कफ बाहेर काढते. अगदी सोपा उपाय, घरगुती उपाय आहे हा. कमी खर्चात आणि घरच्या घरी होऊन जाणारा उपाय आहे. बरोबरच बाळाला जर खूप सर्दी असेल तर त्याला गरम पाण्याची वाफ पण द्यायची आणि हाही उपाय करून घ्यायचा. हे बघा, मी बाळाच्या बरोबर नाकाच्या तिथे ठेवला आहे समोर, जेणेकरून त्याचा वास आहे तो बाळाच्या छातीमध्ये जाईल.